सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीतून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येते. ज्या पवित्र ठिकाणी भाविक श्रद्धेनं नतमस्तक होतात तिथंच काही दलालांनी श्रद्धेचा बाजार मांडल्याचं उघड झालंय. त्र्यंबकेश्वरचा दलाल बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संशयित आरोपी कडलकच्या बँक खात्यातून तब्बल कोट्यावधींचे व्यवहार झाल्याची बाब SITच्या तपासात निष्पन्न झाली आहे. या प्रकरणी लोकप्रतिनिधी आणि पोलिसांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून तपासाची सुई आता मास्टरमाइंड कडलककडे वळवली आहे. VIP दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून हजारो रुपये उकळले जात होते. संशयित आरोपी कडलक याच्या विविध बँक खात्यांची पडताळणी केली असता त्यात कोट्यावधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार आढळून आले. तपासात अजून अनेक बाबी उघडकीस येण्याची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. ट्रस्ट या संदर्भात जे ट्रस्टी आहेत याच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे, या संपूर्ण केसमध्ये एक SIT स्थापन करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सायबर सेलचे अधिकारी, इकॉनॉमिक ऑफेन्स विंगचे अधिकारी यांचा समावेश केलेला आहे. एकंदरीत जे भाविकांचे पैसे स्वीकारले जात होते ते कोणकोणत्या डिजिटल माध्यमातून स्वीकारले जात होते, त्याच्या ऑनलाईन काही एंट्री आहेत का, याच्या शेवटपर्यंत जे सायपन अप कुठंपर्यंत केले गेले, याच्यामधून काही कॅश विड्रॉवल आहेत का, या आणि इतर सर्व बाबी या SITच्या माध्यमातून तपासले जाणार आहे. गर्दीचा फायदा घेऊन लांबून येणाऱ्या श्रीमंत भाविकांना हेरलं जायचं. त्यांना रांगेत उभं न करता थेट VIP एंट्री देण्याचं आमिष दाखवून मोठ्या रकमा वसूल केल्या जात होत्या. हा घोटाळा केवळ एका व्यक्तीपुरताच मर्यादित नसून यात मंदिर परिसरातील काही प्रभावशाली लोकांचा आणि कर्मचाऱ्यांचा हात असल्याची शक्यता SITनं व्यक्त केली आहे. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, त्र्यंबकेश्वर.